फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. आगामी पालखी सोहळा येऊ घातलेला आहे. आता पुरंदर मध्ये दाखल होताना दिवे घाटातून पालखी सोहळा दाखल होतो आणि संपूर्ण पुरंदर तालुक्यातून पालखी सोहळा मार्गस्थ होतो. यासोबतच संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपन काकांची देखील पालखी सोहळा या ठिकाणावरून जातो. या बाबतीत आता आपल्या विधानसभा पुरंदर हवेली मतदारसंघातून कशा पद्धतीने तयारी झालेली आहे? 14 तारखेला पालखीचं प्रस्थान, माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 14 तारखेला पुण्यातून होतं आहे आणि फुरसुंगी, उरळी, वडकी मार्गे दिवे घाटातून सासवडला पालखी मुक्कामाला येते. 14 तारीख आणि 15 तारखेला सासवडला मुक्काम आहे. 16 तारखेला जेजुरीला मुक्काम आहे. 17 तारखेला त्या ठिकाणी वाल्याला मुक्काम आहे आणि 18 तारखेला निरास्नान करून पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे पुढे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर त्याच्यासाठीच खरं म्हणजे पालखीची संपूर्ण तयारीसाठी एप्रिलपासूनच सातत्याने प्रशासकीय पातळीवरती आम्ही मीटिंग घेतो आहोत. संपूर्ण रस्त्याचं आत्ता पालखी मार्गाचं काम चालू आहे, परंतु सगळ्यात मोठ्या त्रुटी जर बघायला गेलं तर रस्त्यांमध्ये झाडं हा सगळ्यात मोठ्या त्रुटीचा, म्हणजे आज सगळ्यात मोठी जर अडचण असेल तर ती म्हणजे निवाऱ्याची अडचण आहे. त्याच्यासाठी भेकराईवरनं पालखी निघाल्यानंतर उरळी आणि वडकीच्यामध्ये एक निवाऱ्याचं शेड आम्ही काही पालखी मार्गांच्यासाठी त्या ठिकाणी करतो आहे. वडकीला आणि वरती झेंडेवाडीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये 10 बेडचं हॉस्पिटल उभं करतो आहे आणि दिवे घाटामध्ये त्या ठिकाणी 3 ॲम्ब्युलन्स पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी ठेवतो आहोत. दिवे घाटाची जी मोठी वळणं आहेत, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील आपल्याला, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभ्या राहणार आहेत आणि काही 3 ते 4 वळणांवरती पाण्याचे टँकर्स आपण उभे करतो आहे. कारण पाऊस थोडासा लांबण्याची शक्यता असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची कमतरता कुठल्याही परिस्थितीत वारकऱ्यांना आणि अनेक पुणेकर नागरिक हे पुण्यापासून सासवडपर्यंत पालखीबरोबर चालत येतात, त्यांना होऊ नये याच्यासाठी तयारी केलेली आहे. PMPLच्याही अधिकच्या गाड्या ह्या सासवडवरून परत पुण्याला जाण्यासाठी भाविकांच्यासाठी आपण ती तयारी केली आहे. STच्या गाड्यांचीसुद्धा तयारी त्या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर काल आदरणीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांचा दौरा झाला आहे. ज्या त्रुटी आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये, हायवेच्या बाबतीमध्ये, पालखी तळांच्या बाबतीमध्ये, त्या त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. सासवडला त्या ठिकाणी आपण नव्याने संत सोपानकाका देवस्थानची जी जमीन आहे त्या ॲक्वेजिशनच्या संदर्भामध्ये कालच आळंदी देवस्थानच्या मंडळींनीसुद्धा त्या ठिकाणी होकार भरलेला आहे आणि संत सोपानकाका देवस्थानच्या मंडळींनी त्या ठिकाणी होकार भरल्यामुळे ती नव्याने पालखी तळासाठी जागा आपण ॲक्वायर करणार आहोत. आणि त्याचबरोबर पालखी तळामध्ये जे काही रस्त्यांची दुरुस्ती किंवा आता ज्या त्रुटी आहेत काम चालू असल्यामुळे त्याही त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये काल मिटिंग झाली. आजही रवींद्रजी चव्हाण PWDचे मिनिस्टर यांनी भेट दिली आणि खरं म्हणजे मागच्या वर्षी सासवडमधील बोरकर परिवाराने त्या ठिकाणी सहकार्य केल्यामुळे अतिशय 30 दिवसांमध्येच PWDच्या माध्यमातून तो पूल उभा राहिला. त्यावेळेसचे तत्कालीन अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी तो निधी त्वरेने 2 महिन्यामध्ये दिला होता आणि अवघ्या 30 दिवसामध्ये तो पूल तयार होऊन पालखी मार्गावरील त्या पुलाचं उद्घाटनच माऊलींच्या पालखीच्या त्या पुलावरून जाण्यामुळे त्या उद्घाटन झालं होतं. परंतु ॲक्वेजिशनचे पैसे न मिळाल्यामुळे पुढील वळणापर्यंतच्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी अपूर्ण होतं. तर तेही बोरावके परिवाराला जो निधी होता तो निधी मार्चमध्ये परत गेला होता टेक्निकल कारणांमुळे. तर तो पुन्हा एकदा देण्याच्या संदर्भामध्ये आज पुलावरतीच त्या ठिकाणी करेच्या पुलावरती ती मीटिंग झाली आणि वैशिष्ट्य असं आहे की पुलावरूनच मंत्री महोदयांनी आदेश दिला
आणि त्वरेने आजच त्या ठिकाणी हस्तांतरणाचा कागद होऊन PWDच्या नावे ती जागा आज होईल आणि त्वरेने तो जो अनेक वर्ष वळणाचा अडचण होती वीरपाटीवरच्या, तर वीरपाटीपर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. भविष्य काळामध्ये एकदा बाह्य वळणाचं काम झाल्यानंतर पवारवाडीपासून बोरावके मळ्यापर्यंत जे ॲक्विजिशन राहिलेलं आहे आणि रस्त्याचं काम आहे, बाह्य वळण चालू झाल्यावरती तेही रस्त्याचं काम सुरू होणार आहे. नीरेमध्ये पिसुर्टीपासून नीरेपर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण नॅशनल हायवेच्या माध्यमातून ॲक्विजिशन होऊन ते काम पूर्ण करणार आणि पूर्ण करून तो रस्ता हा PWDकडे हँडओव्हर करायचं काम हे नॅशनल हायवे करणारे, तशाही सूचना आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दिल्यात. त्याचबरोबर चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी मुद्दामून मी त्या ठिकाणी एक विनंती केली होती की ढुमेवाडी परिसरामध्ये ढुमे पुरवठा केंद्र, मला वाटतं तसंच म्हणतात, ढुमे भांडार या नावाने जे PWDची जवळपास 1 हेक्टर 41 जागा त्या ठिकाणी आहे, तर ते माजी राज्यमंत्री आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दादासाहेब जाधवरावांच्या काळानंतर तो पूर्ण वेळ ते म्हणजे अक्षरशः गेली 14-15 वर्ष तो अक्षरशः खंडरसारखं ते परिसर झाला होता. तर ती जागा त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी विश्रामगृह आणि दक्षिण PWDचं ऑफिस त्या ठिकाणी व्हावं अशी विनंती वदापत्र मी त्या ठिकाणी दिलं आहे. विश्रामगृहाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी लगेच आदेश दिलेत की त्या ठिकाणी पुलावरूनच आदेश दिलेत की ते विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध करावा. दक्षिण ऑफिसच्या संदर्भामध्ये ते पॉलिसी डिसिजन असल्यामुळे त्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ असं आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितलं. त्याचबरोबर मागील वर्षी जेजुरीच्या विश्रामगृहाचं PWDचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 2 सूट आणि 8 रूम त्या ठिकाणी होत आहेत. आणखी 4 सूट आणि 16 रूम त्या ठिकाणी अधिकचे व्हावेत. त्याच्यासाठी 15 कोटीचा अधिकचा निधी हा जेजुरीच्या गेस्ट हाऊससाठी मागितलेला आहे. कारण महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत, अनेक VIP, अनेक भक्तमंडळी बाहेरगावावरून येतात आणि राहायची त्यांची सोय जेजुरी परिसरामध्ये तुटपुंजी असल्यामुळे त्या ठिकाणी ह्याला म्हणजे त्या गेस्ट हाऊसला परिपूर्ण रूम असावेत याच्यासाठी त्या ठिकाणी ती सोय केलेली आहे आणि ती सोय केल्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा निधी देतो अशा प्रकारचं आश्वस्त मला त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांनी केलं आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना कल्पना असेल तालुक्यातले बजेटमध्ये जेवढे रस्ते होते मागच्या 3 वर्षामध्ये आपले सगळे रस्ते आपण बजेटमधले बसवलेत PWDचे. आता एकही रस्ता आहे ना त्याच्याकडे बजेटमध्ये टाकण्यासाठी नाही. त्यामुळे मंत्री महोदयांना मी आज पत्र दिलं होतं की माझ्या तालुक्यातले विलेज रोड, ODR म्हणजे आदर डिस्ट्रिक्ट रोड, हे सगळे जे रोड आहेत जे जिल्हा परिषदेकडे किंवा विलेज रोड आहेत ते रोड PWDकडे वर्ग करावेत जेणेकरून त्याला अधिकचा निधी देता येईल आणि तुम्ही निधी देऊ शकाल. तर त्यांनी स्पष्टपणे मला त्या ठिकाणी सांगितलं आणि तिथे आदरणीय CE चव्हाण साहेबांना आदेश दिला आहे नव्याने पुरंदर तालुक्यातल्या रस्त्यांचा नकाशा तयार करावा आणि जवळपास 2004 नंतर आत्तापर्यंत अपग्रेडेशन झालं नव्हतं. मागील काळामध्ये अशोकराव चव्हाण साहेब असताना आपल्या 9 रस्त्यांना त्या ठिकाणी नव्याने अपग्रेडेशन झालं, पण त्याच्यानंतर परत अपग्रेडेशन झालं नाही. 1.5 वर्षापूर्वी केलं तर आता सगळे रस्ते अपग्रेडेशन करून घ्यावेत जेणेकरून सगळ्या रस्त्यांवरती त्या ठिकाणी बजेटची प्रोव्हिजन परिपूर्णपणे करणार आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा आश्वस्त आदरणीय मंत्री महोदयांनी केलं. मी त्यांचे मनापासून आभार मानले. कारण गेले 2.5 वर्ष केवळ राजकारणामुळं आणि आपल्या माजी मंत्री यांना नेहमीच म्हणजे स्टे देणं, थांबवला रस्ता, काम थांबवण्यापलीकडे, काम आणलं तर त्यांनी मागच्या 10 वर्षात कुठलंच नाही आणि काम थांबवण्यापलीकडे काही केलं नाही. मागचे 6 महिने जुलैपासून त्या ठिकाणी तालुक्यातली अनेक कामं थांबवली. आम्ही आज कोर्टामधनं कामांचे आदेश आणले, नगरविकासच्या कामांचे आदेश कोर्टामधनं आलेत, PWDच्या काही कामांचे आदेश कोर्टामधनं आले, जलसंधारणच्या कामांचे आदेश कोर्टामधनं आणलेत. आत्ताही मी PWDच्या मंत्री महोदयांना विनंती केली की आमचे आणखी 5-6 रस्ते आहेत ज्याचे स्टेवरती आहेत तर ते रस्ते त्या ठिकाणी आपण त्याचा स्टे उठवावा. तर त्यांनी स्पष्टपणे लोकांच्या समोर आणि काही पत्रकारसुद्धा त्या ठिकाणी होते त्यांच्यासमोर सांगितलं हे राजकीय गोष्ट आहे, त्यामुळे मी प्रयत्न करतो, नाहीतर नव्याने तुला पैसे देतो. मग एवढ्या स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे जर तालुक्यात येणारा पैसा कोणी थांबवत असेल तर ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि आता तुम्ही बघताय
केवळ वेळ जाण्यापलीकडे काहीच झालं नाही. PMPL गाड्या थांबवल्या, काय गेलं? आज चांगले रूट चालू होते, त्या लोकांनाच गाड्या थांबवण्याचं काम केलं. माझं म्हणणं आहे प्रोडक्टिव्ह काम करा ना. आणि हे दुर्दैव आहे खरं म्हणजे असोत, परंतु मी मनापासून विखे पाटील साहेबांचे आणि चव्हाण साहेबांचे आभार मानेल की आपण वेळ दिला आणि पालखी मार्गाचं काम करायचा प्रयत्न करतात. आज अनेक समस्या ह्या हायवेच्या रस्त्यांवरती पण आहेत, परंतु आज आमची सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी ही आहे की 14 तारखेपासून पालखीचं आगमन हे पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये होतं आहे आणि 18 तारखेला पुढे सोलापूरकडे पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान होतं आहे. त्यामुळे संत सोपानकाकांची पालखी, संत माऊलींची पालखी आणि संत चांगावटेश्वरांची पालखी या तिन्ही पालखीच्या सर्व वारकरी बांधवांना, भगिनींना, माता भगिनींना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. प्रशासन त्याच्यासाठी परिपूर्णपणे सज्ज आहे. सगळ्या ठिकाणी पाणी असेल, त्यांच्या इतर व्यवस्था असतील, याच्यासाठी आम्ही परिपूर्णपणे सज्ज आहोत आणि त्याच्यासाठी पुरंदर तालुक्यातलं संपूर्ण प्रशासन आणि हवेली तालुक्यातलं संपूर्ण प्रशासन हे सक्षमपणे काम करतं आहे. सर, संत सोपानकाका यांच्या पालखीच्या सोहळ्याला शासकीय इतमामामध्ये तो सोहळा पार पडावा, अशा पद्धतीने शासकीय ज्या सुविधा आहेत, सोयीसुविधा त्या दिल्या जाव्या ही अनेक वर्षांपासून मागणी आहे. मध्यंतरी संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे अध्यक्ष त्रिगोविंद गोपाळ बसल यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे त्या ठिकाणी भूमिका मांडली. पण जरी शासकीय मंजुरी मिळाली असली तरी प्रशासकीय मात्र अनास्था दिसते. यावर्षी तरी त्या सुविधा दिल्या जातील? नाही, यावर्षी संत सोपानकाका पालखींच्या बरोबर दरवर्षी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि संत सोपानकाका सहकारी बँकेच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स असते. यावर्षी 108 ही शासकीय ॲम्ब्युलन्स आहे आणि त्याच्याबरोबर कार्डिओ ॲम्ब्युलन्स आणि त्यांचे डॉक्टरसुद्धा ॲडिशनली त्याच्याबरोबर असणार आहेत. वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टची सगळी औषधं त्या ठिकाणी उपलब्ध असतात सोपानकाका बँकेबरोबर. त्याचप्रमाणे यावर्षी आज संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज जवळपास 1.5 लाख भक्तगण, वारकरी गण त्या ठिकाणी 110पेक्षा जास्त रजिस्टर्ड दिंड्यांचा समावेश आज त्या सोहळ्यामध्ये आणि मोठं स्वरूप संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याला आलेलं आहे. त्याच्याबरोबर आता पोलीस अधिकारीसुद्धा, एक डेडिकेटेड पोलीस अधिकारी, एक पोलीस व्हॅन आणि जवळपास 10 पोलीस अधिकाऱ्यांची टीम त्याच्याबरोबर दिलेली आहे. त्याचबरोबर निर्मलवारीच्या माध्यमातूनसुद्धा यावर्षी टॉयलेटची सुविधा, जशी माऊलींच्या पालखीला, जशी आदरणीय तुकाराम महाराजांच्या पालखीला त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आहे, तशाच प्रकारे संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचंही अंतर्भूत केल्यामुळे यावर्षी टॉयलेटची सुविधासुद्धा निर्मलवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते सर्व कार्यकर्ते आणि सहकारी त्या ठिकाणी करणार आहेत. पाण्याच्या टँकरची पण वाढीव मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. दरवर्षी आपल्या सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी गॅसचं आणि दर्शनाचा पास ह्या पंढरपूरला सगळ्यात मोठी अडचण असती, ती आपण त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक विनेकऱ्याला त्या ठिकाणी पास, प्रत्येक दिंडीच्या विनेकऱ्याला प्रत्येक दिंडीला एक पास त्या ठिकाणी उपलब्ध करावा. त्याचप्रमाणे गॅसची उपलब्धता ह्या प्रत्येक दिंडीच्या त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशा प्रकारचे पास पण दिलेले आहेत. आणि मला अपेक्षा आहे की माळशिरसच्या मुक्कामामध्येच ह्या सगळे पासचे हँडओव्हर त्या ठिकाणी सोलापूरचं प्रशासन करेल, कारण तशा प्रकारच्या सूचना ह्या आदरणीय विभागीय आयुक्त साहेबांनी, सौरभराव साहेबांनी त्या ठिकाणी आमच्या मागणीप्रमाणे दिलेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात तरी आज यावर्षी संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितपणे सहकार्य होईल. सर, एक राजकीय क्षेत्रातला प्रश्न विचारायचा. आता हे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हे निमित्त आहे, अशी एक चर्चा आहे की हे फक्त निमित्त आहे. आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघाचं जसं भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतलं, त्या माध्यमातून सलग 2 दिवसात 2 मंत्र्यांच्या भेटी होत आहेत. हा जो दौरा आहे याला फक्त हे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचं कारण आहे की त्याला अजून काही राजकीय कंगोरे आहेत, त्याला हिडनमध्ये म्हणजे गुलदस्त्यामध्ये जो ऑपरेशन लोटसची तर तयारी नाही, काय या बाबतीत काय म्हणाल? आता कसं आहे, पालखीचा सोहळा आहे, संप्रदायाचा हा सगळ्यात मोठा वर्षभरातला उत्सव असतो आणि ह्या संप्रदायाच्या सज्जतेची पाहणी करायला मंत्री महोदय आलेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांचं स्वागत करणं, त्यांचा प्रोटोकॉल हे करणं आणि आपल्या भागातल्या असणाऱ्या समस्या आणि या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती वैष्णवांचा मेळावा या ठिकाणी येणार आहे. जवळपास 5 लाख भाविक
त्या ठिकाणी पुरंदर आणि हवेलीमधून त्या ठिकाणी वावरणार आहेत, त्यांच्या सोयीसुविधांसाठी जी काही मागणी आहे ती मंत्री महोदयांच्यासमोर करणं हे माझं मला वाटतं कर्तव्य आहे. त्यामुळे ते कशासाठी आलेत याच्यापेक्षा जास्त मला त्यांच्याकडून काय हवं आहे हे बघूनच मी मागणी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे केलेला आहे. सर, फडणवीस सरकार ऑपरेशन लोटसच्या तयारीत आहे का? कारण काल अजून एक बातमी हाती आली की माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांचे चिरंजीव आणि भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांची पुरंदर हवेली विधानसभेचं एक पद देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्या पदावरती त्यांची नियुक्ती केली, मागील जो भाजपचा एकंदरीत अभ्यास पाहता भाजप पक्षातर्फे अशा ज्या नियुक्त्या दिल्या जातात ते संभाव्य उमेदवार असतात. आता बाबाराजे जाधवराव हे विधानसभेचे जर संभाव्य उमेदवार धरलं गृहीत, तर मग आगामी काळात आगामी विधानसभा निवडणुकीत बाबाराजे जाधवराव विरुद्ध संजय जगताप हे होऊ शकतं. निश्चितपणे मी तालुक्याच्या वतीने त्यांची समन्वयक म्हणून विधानसभेसाठी भाजपच्या वतीने नियुक्ती केली आहे. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी त्या ठिकाणी देतो. आणि शेवटी जनतेच्या दरबारामध्ये आहे, त्यामुळे शेवटी उद्या जे काही समोर उभं राहणार आहे त्याला सामोरे जाणं हे मला वाटतं प्रत्येकाचंच राजकीय कर्तव्य असतं. त्यामुळे मनपूर्वक त्यांच्या ज्या नवीन जबाबदारीला खूप खूप बाबाराजेंना शुभेच्छा देतो. सर, मग लोकसभेला राहुल कुल आणि विधानसभेला बाबाराजे जाधवराव या दोघांच्या जर नियुक्त आहे, थोडा वेळ असं गृहीत धरलं की राहुल कुल किंवा कांचन कुल या संभाव्य उमेदवार लोकसभेच्या आणि बाबाराजे जाधवराव हे विधानसभेचे जर संभाव्य उमेदवार, तर तुमचे कट्टर विरोधक जे तुमचं तीन म्हणजे पारंपरिक विरोधक ज्यांना म्हणू राजकीय, ते माजी राज्यमंत्री माजी आमदार विजय शिवतारे यांच्या बाबतीत काय म्हणाल? हे बघा, आता उद्याच्या 14 तारखेला वैष्णवांची वारी आपल्याकडे येणार आहे आणि जी व्यक्ती आहे ना पुरंदरशी दगा करण्याचा किंवा पुरंदरच्या मातीमध्ये येऊन चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करतं, आज आम्ही जीवाताड प्रयत्न करतो. मंत्री महोदयांच्या, आमदारांच्या, अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जाऊन पाया पडतो नेहमीच. मग ते महाविकास आघाडीचे असोत किंवा आताच्या नवीन सरकारचे असोत, केवळ कशासाठी की पुरंदरच्या जनतेची कामं मार्गी लावत. आणि कोणी जर स्टे देत असेल तर मला वाटतं देवाचीच कृपा म्हटली पाहिजे की त्यांच्या कामावरती सुद्धा जसं दुसऱ्यांना त्रास देतो ते म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी, तसं काहीतरी असेल असं वाटतंय. बघूयात पुढे काय होतंय ते. बरं सर, काल मी एक न्यूज केली होती चॅनलला. संत सोपन देव हॉस्पिटलच्या अपोजिट साईडला जिजुरी बाजूचा जो गट स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर गतिरोधक, त्या ठिकाणी गेल्या म्हणजे 6 महिन्यापासून म्हणा किंवा दररोज 2 ते 3 कपल्स त्या स्पीडवरनं ॲक्सिडेंट होऊन जखमी होत आहेत किंवा अपघात होतोय. हे बघा, हे स्पीड ब्रेकर मला वाटतंय मी आमदार झाल्या लावले. अनेकांनी माझ्यावरती टीका केली, काहींनी कार्टून दाखवले दुसऱ्या महायुद्धातले की एक गाडी आहे ती जंप करत त्या स्पीड ब्रेकरवरनं जाती. बरोबर का? चुकीचं आहे. परंतु मला मनस्वी एका गोष्टीचा आनंद खूप आहे, स्पीड ब्रेकरवरती किती टीका होत्या. म्हणजे आताही पालखी मार्गातले जे देवस्थानचे अध्यक्ष होते त्यांनी पण सांगितलं की तिथं पालखीपुरती तरी तुम्ही हे टाका. परंतु मला असं म्हणायचं आहे की रस्ते किती चांगले होत असताना तुमचा आमचा जीव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्ही बघताय ते स्पीड ब्रेकर झाल्यानंतर सासवडच्या या संपूर्ण परिसरामध्ये रहदारीचा परिसर आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण हे अतिशय नगण्य आहे. आणि शेवटी काय माहिती आहे का, रस्ते चांगले केलेच पाहिजेत, परंतु चांगल्या रस्त्यांचा एखाद्या चांगल्या गोष्टीचा आपण किती आताताही वापर करतो. काढा म्हणत नाही सर, त्या ठिकाणी फलक नाहीये, त्याला पट्टे आता त्वरेने लावायला सांगितले. स्पीड ब्रेकरला त्वरेने ते पट्टे त्याला मारले जातील. काय झालेलं आहे आता की रस्ता नॅशनल हायवे की PWD ह्या प्रशासकीय भांडणांमध्ये ते ना आपलं दुर्दैव आहे की काय झालं की आम्ही राजकीय भांडवल किंवा कुठेही आग्रह, आज आपल्याकडे काय झालं माहिती आहे का, पुरंदर तालुक्यामध्ये ना ज्यांना म्हणजे थोडक्यात ज्यांच्या कार्यकाळामध्ये ज्यांना काहीच करता आलं नाही तेच सगळ्यात पुढं असतात उद्घाटनं करायला. मी म्हणतो बाबा कर उद्घाटन, पण राजकारण करू नको, निधी थांबवू नको. तुला काय उद्घाटनं करायचे ना, सगळे दोघं मिळून सगळे उद्घाटनं करा. माझं जाहीरपणे आव्हान आहे त्यांना, सगळे उद्घाटनं तुम्हीच करा, तुमचेच बोर्ड लावा. आलं लक्षात. परंतु एक विनंती आहे की या पुरंदर हवेलीतला कुठलाही निधी थांबवू नका. पुरंदर हवेलीमध्ये आम्ही आवडीने
प्रत्येक मंत्र्यांच्याकडं आमच्या पक्षाच्या तर जात होतो, पण दुसऱ्या पक्ष सगळ्या पक्षांच्या मंत्र्यांच्याकडे जातो आहे. आम्ही भीक मागून निधी आणतो आहे. तो निधी थांबवू नका. द्यायची इच्छा आहे लोकांची. पुरंदर तालुक्याचं असणारं महत्त्व, जेजुरीचं असणारं महत्त्व, श्रीनाथ मस्कोबाचं असणारं महत्त्व, आपल्या नारायण महाराजांच्यावरती असणारी भक्ती, ह्या सगळ्यांच्यामुळे भरभरून लोकांना द्यायचं आहे पुरंदर तालुक्याला आणि हवेली तालुक्याला. फक्त देणाऱ्यांचे हात तुम्ही थांबवू नकात. ज्यांना द्यायचं आहे त्यांना देऊ द्यात. काय तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे ना ते तुम्ही घ्या. आणि फक्त आहे ना हे जे स्वतःभोवती कॉन्ट्रॅक्टरचं जाळं जे विणलं आहे ना ते बंद करावं, एवढीच मला त्यांना विनंती तुमच्या माध्यमातून करायची आहे. संत सोपानकाका महाराजांचे ज्या मार्गाने पालखी सोहळा जातो त्या मार्गावरती काही ठिकाणी रस्त्यांचं म्हणजे रस्ता अपुरा पडतो. तर ज्या पद्धतीने माऊलींचा पालखी सोहळा जातो त्या ठिकाणी चौपदरीकरण सहापदरीकरण होते. त्याच धर्तीवर आपण काय मागणी करणार आहोत का संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या त्या रस्त्यासंदर्भात? संत सोपानकाकांचा पालखी मार्ग जो आहे हा मार्गाला सुद्धा विशेष निधी माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे किंवा सर्व संतांच्या जे पालखी सोहळ्याचे मार्ग आहेत त्याला केलेले त्याप्रमाणे करण्याच्या संदर्भामध्ये मागणी ही मी आणि आपले खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गडकरी साहेबांच्याकडे ऑलरेडी केलेली आहे. तो प्रस्ताव हा निश्चितपणे आत्ता प्रयोजनामध्ये आहे, त्याचं काम चालू आहे आणि मला खात्री आहे की यावर्षी त्या प्रस्तावाबाबत मागणी होईल. दुसरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी या विनंती केली होती की 750 वर्ष संत सोपानकाकांच्या समाधी सोहळ्याला होत आहेत, त्यामुळे जेजुरीप्रमाणेच विशेष निधी देऊन संत सोपानकाका महाराजांचा तीर्थक्षेत्र आराखडा त्या ठिकाणी करावा. तो सुद्धा त्यांच्या विचाराधीन आहे आणि मी अपेक्षा करतो या वर्षीच्या जुलैच्या विकास आराखड्यामध्ये संत सोपानकाकांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा आदरणीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतील आणि त्याच्यामध्ये आपले माजी त्या ठिकाणी शिंकणार नाहीत. धन्यवाद सर. थँक्यू.